नमस्कार, मी मनीषा। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत बटाटा पुरी। ही बटाटा पुरी सॉस सोबत खूप छान लागते आणि मुलंही आणि घरचे पण ही बटाटा पुरी आवडीने खातील। तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या मी घालून घेतल्यात आणि त्याचबरोबर 4-5 लाल सुक्या मिरच्या यामध्ये मी आता घालून घेते। तर आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे। तर या पद्धतीने मी आता लाल मिरची आणि लसूण हे मिक्सरला वाटून घेतलंय। इथं आता मी 3 बटाटे घेतलेत। हे बटाटे मी उकडून घेतले आणि याची आता मी साल काढून घेते। इथं आता मी एक मोठं ताट घेतले आणि आता जे आपले साल काढलेले जे बटाटे होते तर ते मी किसणीने असे या पद्धतीने किसून घेते। किसून घेतल्यामुळे काय होतं, बटाट्याच्या ज्या गाठी असतात तर त्या होत नाही आणि बटाटा छान असा मऊ होतो। तर इथं मी पूर्ण बटाटा किसून घेतलाय। आता इथं मी ही एक वाटी घेतली आहे आणि या वाटीने मी इथं 2 वाटी आता गव्हाचं पीठ घेतलं। हे गव्हाचं पीठ मी आता जे आपला किसलेला बटाटा होता तर त्याच्यामध्ये मी आता घालून घेतले आणि सेम त्याच वाटीने आता इथं मी पाव वाटी रवा घेतलाय। तर तो रवा पण मी यामध्ये आता मिक्स करून घेते। तर त्यामध्ये आता आपण जे लसूण आणि मिरचीचं जे वाटण केलं होतं तर ते वाटण आपल्याला यामध्ये आता घालून घ्यायचंय। तर मी ते सगळं वाटण यामध्ये आता घालून घेतलंय। तर इथं छोटे 2 चमचे मी इथं याच्यात तीळ घालून घेतलेत। हे छोटे चमचे म्हणजे आपल्या मसाल्याच्या डब्यातले चमचे छोटे, तर तीळ घालून घेतलेत। त्याचबरोबर अर्धा चमचा इथं मी हळद घालून घेतली। त्याचबरोबर आता आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। तर इथं मी आता पिठामध्ये मीठ घालून घेते आणि सगळ्यात शेवटी आपल्याला भरपूर अशी याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये आता घालून घेतली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता छान अशा मिक्स करायच्यात। सुरुवातीला पाणी घालायचं नाही आहे, जसं लागेल तसं थोडं थोडं पिठामध्ये पाणी घालून आपण पुरी बनवण्यासाठी जसं पीठ मळून घेतो त्या पद्धतीने आपल्याला इथं हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथं मी थोडं थोडं पाणी घालून आता पीठ मळून घेते। तर या पद्धतीने मी पुरीचं पीठ मळून घेतलंय। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। हे जे पुरीचं पीठ आहे तर ते मी मळून घेतलंय। याच्यावर आता आपल्याला थोडंसं तेल घालायचंय आणि पीठ आपल्याला पुन्हा चांगलं असं मळून घ्यायचंय, म्हणजे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या छान अशा खुसखुशीत होतात। तर या पद्धतीने मी तेल घालून पुन्हा एकदा पीठ असं मळून घेतलंय। मळलेलं पीठ आता आपल्याला एका भांड्यामध्ये कमीत कमी 30 मिनिटं झाकून ठेवायचे, म्हणजे आपला जो रवा आहे तर तो चांगला याच्यामध्ये भिजल। तर इथं मी हे पीठ 30 मिनिटासाठी आता याला झाकून ठेवते। आता इथं 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास झालाय। तर आपलं पीठ हे चांगलं भिजलंय। तर हे जे पीठ आहे तर याला आता मी एकदा पोळपाटावर पुन्हा असं चांगलं मळून घेते, म्हणजे आपलं पीठ छान असं मऊसूद होईल। तर या पद्धतीने मी पीठ पुन्हा एकदा मळून घेतलंय। आता पोळपाटाला थोडासा तेलाचा हात लावून आपल्याला जे पीठ आहे त्याचा एक छोटासा उंडा घ्यायचा आहे
आणि आपण जशी पुरी लाटतो त्या पद्धतीने आपल्याला इथं पुरी लाटून घ्यायची आहे. खूप मोठी पण नाही आणि खूप छोटी पण नाही, अशा मध्यम आकाराची आपल्याला इथं पुरी लाटून घ्यायची आहे. तर या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बनवून घेते. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझे जे व्हिडिओ येतात त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मग आता इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तर तेल चांगलं गरम झालं आहे. त्यामध्ये या पद्धतीने आपल्याला पुऱ्या घालून घ्यायच्यात आणि छान अशा ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. तर आपली पुरी बघा किती छान अशी फुलली आहे. तर याच पद्धतीने आपल्याला आपल्या ज्या सगळ्या पुऱ्या आहेत तर त्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. तर इथं आपली बटाटा पुरी बनवून तयार झाली आहे. ही पुरी अगदी खुसखुशीत अशी झाली आहे. तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करायला विसरू नका.